नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। राधानगरी अभयारण्यालगत असलेल्या हसणेपैकी तांबेवाडी इथं बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास यशवंत कांबळे यांच्या घरात अचानक बिबट्या घुसला। या घटनेमुळे घरातील लोकांची भंबेरी उडाली। कुटुंबातील लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली। मांगी वस्तीत थेट घरातच बिबट्या घुसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। राधानगरी अभयारण्या शेजारी हसणेपैकी तांबेवाडी इथं मानवी वस्तीमध्ये बुधवारी रात्री 9:30च्या सुमाराला यशवंत कांबळे यांच्या घरात बिबट्या घुसला। सकाळी डेअरीला दूध घालण्यासाठी गेलेल्या काही लोकांना बिबट्याचं दर्शन झालं होतं। बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्यानं परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली जीवन जगतायत। अभयारण्यालगत असलेली शेती कशी करायची असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झालाय। एका बाजूला गवारेड्याचा उपद्रव तर दुसऱ्या बाजूला बिबट्याची दहशत आहे। दरम्यान वनविभागाची एक टीम गावात गस्त घालत असल्याचं वनविभागानं सांगितलं। विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार, सहाय्यक वनसंरक्षक सुहास पाटील, अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी या गस्ती पथकात सहभागी झाले आहेत। मानवी वस्तीत जंगली जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये। जळाऊ लाकडांच्या वाहतुकीबाबत कारवाई करू नये यासाठी 20,000 रुपयांची लाच घेताना हातकणंगलेचा वनरक्षक मोहन देसाई याला रंगेहात पकडलाय। तर रॉकी देसाई या वनपालावरही रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलाय। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुरुवारी रात्री केली। सांगलीचे व्यावसायिक जळाऊ लाकूड खरेदी करून ते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तसंच इचलकरंजीतल्या सायझिंगमध्ये पुरवतात। गुरुवारी ते नेहमीप्रमाणे लाकडाची वाहतूक करत होते। त्यावेळी ट्रकमधील लाकडं तपासण्याच्या बहाण्यानं वनरक्षक मोहन देसाई यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हातकणंगलेजवळ वाहनं थांबवली। जळाऊ लाकडांच्या वाहतुकीचा परवाना नसल्याबद्दल कारवाई न करण्यासाठी देसाई यानं तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची मागणी केली। त्यावेळी वनपाल देसाई यांनीही ती रक्कम वनरक्षक देसाई यांच्याकडे देण्यास सांगितली। दरम्यान तक्रारदारानं कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिल्यानंतर या विभागाच्या पथकानं सापळा रचून गुरुवारी रात्री वनरक्षक मोहन देसाई याला 20,000ची लाच घेताना रंगेहात पकडलंय। तसंच लाचेसाठी प्रोत्साहन देणाऱ्या रॉकी देसाई यालाही ताब्यात घेतलंय। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील एळाणे गावात सकाळी महामार्गावर विद्युत तार पडली, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती। सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडली नाही। वास्तविक महामार्गावरून विजेचं कनेक्शन देऊ नये असा नियम असताना तो धाब्यावर बसवत महावितरणनं महामार्गावरूनच नागरिकांना विद्युत कनेक्शन दिल्यानं वारंवार अशा घटना घडत आहेत। एळाणे गावच्या हद्दीतून कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग गेलाय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी घरं बांधली आहेत। वीज वितरण कंपनीनं नागरिकांच्या घरासाठी महामार्गावरून विद्युत कनेक्शन दिली आहेत। महामार्गावरून विद्युत कनेक्शन नियमाप्रमाणे देता येत नाही, मात्र नियम धाब्यावर बसवून नागरिकांना विद्युत कनेक्शन दिली आहेत। दुसरीकडे इथल्या विद्युत पोलची नियमित देखभाल दुरुस्ती होत नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावरच विद्युत तारा लोंबकळत आहेत। आज सकाळी एका अवजड वाहनाचा धक्का लागल्यानं विद्युत तार तुटून रस्त्यावर पडली। धोकादायक असलेल्या या तारेमुळे नागरिकांनी तातडीनं वाहतूक बंद केली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। या महामार्गावरून अवजड वाहनांची रात्रंदिवस वर्दळ सुरू असते, त्यामुळे महावितरणनं रस्त्यात लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करण्याची मागणी होतीये। गावात शांतता आणि सुव्यवस्था नांदावी तसंच गावच्या विकासाच्या मुद्द्यावर सर्वांचं एकमत व्हावं या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील करंजपेठ इथल्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली। तिथं शिवसेना ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे। मात्र बिनविरोध निवड झाल्यानंतर 3 महिन्यातच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कॉम्प्युटर ऑपरेटर यांच्यामध्ये वाद सुरू झालाय। या प्रकरणी वरिष्ठांनी चौकशी करून 8 दिवसात न्याय द्यावा, अन्यथा पन्हाळा पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा ऑपरेटर कोमल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय।
पन्हाळा तालुक्यातील करंजफेड ग्रामपंचायतीची निवडणूक 7 महिन्यापूर्वी झाली. 56 वर्षांनंतर पहिल्यांदाच इथली निवडणूक बिनविरोध होऊन ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाची एकहाती सत्ता आली. मात्र बिनविरोध निवड झाल्यानंतर 3 महिन्यातच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कॉम्प्युटर ऑपरेटर यांच्यामध्ये वाद सुरू झालाय. बिनविरोध निवड प्रक्रियेवेळी मी सरपंच पदाची उमेदवार होते, पण ज्येष्ठांच्या सूचनेनुसार मी निवडणुकीतून माघार घेतली. 2.5 वर्षाच्या कार्यकालानंतर सरपंच पदाची संधी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याचा राग मनात धरून माझ्या विरोधात सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी कट रचला आणि आपण अकार्यक्षम असल्यानं आपली बदली करावी अशी लेखी तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर संबंधित विभागानं माझ्या कामाबाबत चौकशी केली आणि मला क्लीन चिट दिली. तसंच ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन मला कामावर हजर करून घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र पदाधिकाऱ्यांनी आणि सरपंचांच्या वडिलांनी संगणक कक्षाला कुलूप लावून मला काम करण्यास विरोध केला. त्या दिवसापासून मी कार्यालयीन वेळेत बाहेरील खोलीत बसून राहत असल्याचं कॉम्प्युटर ऑपरेटर कोमल कांबळे यांनी सांगितलं. सरपंच प्राजक्ता कांबळे यांनी आपल्या वडिलांसोबत द्वेषभावनेनं विशेष मासिक सभेत चुकीचा ठराव घालून कोणतीही पूर्वसूचना न देता मला कार्यमुक्त केलंय. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी वारंवार लेखी सूचना देऊनही मला न्याय मिळालेला नाही. वेळोवेळी होणारा त्रास आणि पदाधिकाऱ्यांकडून होणारी अपमानास्पद वागणूक मला सहन होत नसल्यानं येत्या 8 दिवसात याबाबत योग्य निर्णय द्यावा, अन्यथा 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पन्हाळा पंचायत समितीसमोर आत्मदहन करणार असल्याचं कोमल कांबळे यांनी सांगितलं. शाहूवाडी तालुक्यातील सौते इथल्या श्री बालदास महाराज महादेवराव महाडिक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात आलंय. संस्थेचे सचिव भीमराव कुरणे यांनी हे टाळं ठोकलंय. दरम्यान सचिव कुरणे यांनी पतसंस्थेच्या हिताविरोधात काम केल्यानं कुरणे यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश सहाय्यक निबंधक कार्यालयानं दिलाय. याबाबत शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना पत्र देण्यात आलंय. शाहूवाडी तालुक्यातील सौते गावात श्री बालदास महाराज महादेवराव महाडिक सहकारी पतसंस्था आहे. मात्र अंतर्गत वादातून संस्थेचे सचिव भीमराव कुरणे यांनी संस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावलंय. कुरणे यांची कृती संस्थेच्या हिताविरोधात असल्याचा आरोप करत संस्थेचे अध्यक्ष शंकर देवारडे आणि संचालकांनी सहाय्यक निबंधक व्ही.जी. जाधव यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं संस्थेवर ऑडिटरची नेमणूक केली आहे. या संस्थेत गोरगरीब नागरिकांच्या 30 लाख रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सोनं तारण ठेवलंय. आता सचिवांवर कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक कार्यालयानं दिलेत. तसंच संस्थेवर ऑडिटर नेमल्यानं सभासदांना दिलासा मिळालाय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं 2 गटात हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही गटाचे मिळून 3 जण जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. दरम्यान अशा प्रकारचे वाद कोडोलीमध्ये वारंवार होतात. त्यातून काही तरुण जखमीही झालेत. मात्र या वादावर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्यामुळे त्याची पुनरावृत्ती होत आहे. याबाबत पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करणं गरजेचं आहे. पन्हाळा तालुक्यातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये 2 गटामध्ये पूर्व वैमनस्यातून वारंवार वाद होत असतात. गुरुवारी रात्री या दोन्ही गटामध्ये पुन्हा वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत शस्त्रांचाही वापर करण्यात आला. त्यामध्ये दोन्ही गटाचे मिळून 3 जण जखमी झालेत. त्यांच्यावर कोडोली खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कोडोलीच्या खासगी रुग्णालय परिसरात तरुणांनी मोठी गर्दी केली होती. कोडोली पोलिसांनी वेळीच दखल घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र दोन्ही गटाकडून पोलिसात फिर्याद नोंद झाली नसल्यानं पोलिसांनी कारवाई केली नाही. दरम्यान अशा पद्धतीचे वाद या दोन्ही गटांमध्ये यापूर्वीही झालेत. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय. त्यामुळे पोलिसांनी लक्ष घालून दोन्ही गटांना प्रतिबंध करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. उत्साही जल्लोष, श्वास रोखून धरायला लावणारा थरार, प्रचंड उत्कंठा. कोण होणार युवा शक्ती दहीहंडीचा 2023 मधील विजेता? पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ओळख असलेल्या धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीची रंगत आणि थरार असेल गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात. गोविंदा पथकांचे मानवी मनोरे, शिस्तबद्ध यंत्रणा आणि तब्बल 3 लाख रुपयांचं पारितोषिक. शिवाय सलामीपासून गोविंदा पथकांना बक्षिसं आणि चॅनल B वर थेट प्रक्षेपण. या पहा, सामील व्हा.
अद्भुत रोमांचक क्षणांचे साक्षीदार व्हा. युवा शक्ती दहीहंडी 2023 चा जल्लोष अनुभवा. एका साहसी खेळाला चालना द्या. हिरा मोती मिठाईवाले. विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय. इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, म्हैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही. एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल. चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले. पत्ता गणेश मंदिर जवळ कोल्हापूर रोड, पेठ वडगाव. संपर्क 9730 5490 99. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आजपासून पाहणार आहोत निज श्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उपलब्ध. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो, आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई, तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्स मध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. ग्रामविकासातील प्रशासकीय अडचणीवर चर्चा करावी तसंच जलजीवन मिशन अंतर्गत मक्तेदारांची अंतरिम बिलं देऊन नळ पाणीपुरवठा योजनेची कामं त्वरित पूर्ण करावी यासह अन्य मागण्या सरपंच परिषदेतर्फे करण्यात आल्यात. जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळानं नुकतीच भेट घेतली. शिष्टमंडळातील सदस्यांनी पाटील यांचा सत्कार करून त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेच्या जून 2022 अखेर थकीत विद्युत बिल वसुलीला स्थगिती द्यावी. पंचायत समितीत दरमहा सरपंच बैठकीचं आयोजन करावं. जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालयात सरपंच कक्ष करावा. निधी वितरणातील अनियमितता दूर करावी. जिल्हा परिषद आणि सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंच कार्यशाळा आयोजित करावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, प्रदेश सदस्य शिवाजीराव मोरे, समन्वयक ॲडव्होकेट दयानंद पाटील, GM पाटील, नेताजी पाटील, ज्योत्स्ना पाटील यांच्यासह सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय। कुत्र्यांपासून होणारा त्रास रोखण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे। मलकापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांना याबाबत निवेदन देण्यात आलंय। सध्या मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढू लागलाय। रस्त्यानं फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या टोळीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन फिरावं लागतंय। शाळकरी मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास होतोय। मलकापूर बाजारपेठेत तर भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। त्याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनानं योग्य ती उपाययोजना राबवावी आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा। प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेतली नाही तर अधिकाऱ्यांच्या खुर्चीला कुत्री बांधली जातील असा इशारा मनसेनं दिलाय। यावेळी शहर प्रमुख अजय गुरव, जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, शहर उपाध्यक्ष साहिल जाधव, शाखा अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कृषी विभागाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवकांनी घ्यावा आणि यशस्वी उद्योजक बनावं। तसंच ग्रामीण भागामध्ये अन्न प्रक्रियासारखे उद्योग उभारून शेतीमालाला दुप्पट हमीभाव सहज मिळवता येत असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी दिली। राधानगरी इथं आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये ते बोलत होते। राधानगरीमध्ये कृषी विभागाच्या वतीनं केंद्र सरकारच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनांचा प्रचार प्रसार आणि लाभार्थी नोंदणी अभियान घेण्यात आलं। यावेळी तालुक्यातील नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आलंय। शेतकरी सक्षम व्हावा या उद्देशानं केंद्र शासनानं ही योजना सुरू केली आहे। यातून ग्रामीण भागातील शेतीपूरक व्यवसायाबरोबर नवउद्योजकांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी सांगितलं। कृषी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 35% अनुदान देण्याबरोबर 3% व्याज परतावा मिळणार आहे। या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील तरुण तरुणींनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। नाविन्यपूर्ण शेती करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा लाभ घ्यावा। लाभार्थ्यांना 9% व्याजानं 2 कोटी रुपयापर्यंत कर्ज मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी संदीप पाटील यांनीही मार्गदर्शन केलं। या योजनेअंतर्गत 200 प्रकारच्या उद्योगांची उभारणी करता येत असल्याचं जिल्हा संसाधन व्यक्ती अशोक मोरे यांनी सांगितलं। गेल्या वर्षभरात राधानगरी तालुक्यातील 26 तरुणांनी या योजनेचा लाभ घेतलाय असं यावेळी सांगण्यात आलं। कार्यक्रमाला अशोकराव फराकटे, शिवाजी पाटील, संग्राम पाटील, रावसाहेब डोंगळे, भिकाजी पाटील, अमृत पाटील, सुनील कांबळे, कविता शेट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदा भोईटे यांची बिनविरोध निवड झाली आहे। सरपंच दयानंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली। निवडीनंतर नूतन अध्यक्षांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलाय। राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानं हे पद रिक्त होतं। ग्रामपंचायतीनं विशेष ग्रामसभा घेऊन तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची निवड केली। यावेळी राष्ट्रवादीचे आनंदा भोईटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर समर्थकांनी आनंद व्यक्त केला। माजी सरपंच सुरेश देवर्डेकर, उमर पाटील, मालोजी साबळे यांच्या हस्ते भोईटे यांचा सत्कार करण्यात आला। गावात वादविवाद होणार नाहीत यासाठी ग्रामस्थांचं प्रबोधन करणार आहे। तसंच तरुण आणि ज्येष्ठांसोबत विविध उपक्रमांद्वारे गाव आदर्शवत बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नूतन अध्यक्ष भोईटे यांनी सांगितलं। यावेळी शामराव भावके, उपसरपंच शमशाद बी पाटील, विजय बलुगडे, माजी सरपंच तानाजी भोईटे, दत्तात्रय नलवडे, पत्रकार श्रीकांत जाधव, नामदेवराव किल्लेदार, मधुकर पाटील, दिलीप देवर्डेकर, तानाजी केसरकर, ग्रामसेवक अजित खोत, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यंदा 19 सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू होतोय। या पार्श्वभूमीवर श्री गणरायाची मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे। ग्रामीण भागात कुंभारवाडे बाप्पांच्या निर्मितीसाठी रात्र जागू लागलेत। मूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत 20% वाढ झाल्यानं गणेश मूर्तीच्या किमती यावर्षी वाढण्याची शक्यता आहे। श्रींच्या आगमनासाठी मोजकेच दिवस उरले असल्यानं गणेश मूर्ती घडवण्यात कलाकारांचे हात गुंतले आहेत। गणेश मूर्तींना आकार देण्याबरोबर रंगकामही सुरू झाले। ग्रामीण भागात मोजकेच कुंभार बांधव मूर्ती बनवतात, बाकी कारागीर कोल्हापूरहून मूर्ती आणतात आणि रंगकाम करून विक्री करतात। एका मूर्तीवर 2 ते 3 वेळा रंगकाम करावं लागतंय। मूर्तीची उंची आणि रंगकाम यावर मूर्तीच्या किमती ठरतात। 1.25 फुटापासून ते अगदी 10 फुटापर्यंत मूर्ती भाविक घेतात। यावर्षी मूर्तीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाल्यानं मूर्तीचे दर वाढण्याची शक्यता असल्याचं स्वरूप कुंभार यांनी सांगितलं।
कबनूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशोक कांबळे यांना अर्वाच्य शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। संघटनेनं अप्पर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी यांना भेटून याबाबतचं निवेदन दिलंय। कबनूर ग्रामपंचायतीचे सदस्य सैफ मुजावर हे कर्मचाऱ्यांना वारंवार शिवीगाळ करून त्रास देतात। याबाबत तक्रार केल्यावर चर्चा करून प्रकरण मिटवूया असं सांगितलं जात आहे। मात्र आता पुन्हा सैफ मुजावर यांनी कर्मचारी अशोक कांबळे यांना शिवीगाळ करून धमकी दिली आहे। त्यामुळे कर्मचारी संतप्त बनले होते। दरम्यान श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी यांची भेट घेतली। कामगाराला शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य मुजावर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कामगार नेते आप्पा पाटील यांनी केली। याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन साळवी यांनी दिलं। चर्चेवेळी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह कामगार संघटनेचे औदुंबर साठे, उत्तम गेसगे, अशोक कांबळे, नागेश कांबळे, विठ्ठल कांबळे, विकास साळुंखे, जयश्री घाटगे, मीनाक्षी कांबळे उपस्थित होत्या। शालेय जीवनापासून कोणता ना कोणता खेळ अंगीकारला पाहिजे। खेळाचा रोजचा सराव मनगट आणि मेंदू प्रबळ बनवतो। त्यातून संरक्षण क्षेत्रातील नोकरी सहजपणे उपलब्ध होऊ शकते। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी खेळाचा नियमित सराव करावा असं आवाहन स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया फुटबॉल कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केलंय। कोल्हापुरात श्रेयांश अकॅडमीमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पोलीस भरती, सैन्य दलासह सरळ सेवा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या श्रेयांश अकॅडमीमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा झाला। यावेळी स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया फुटबॉल कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी मार्गदर्शन केलं। जीवनाची जडणघडण होण्यासाठी तसंच व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थी दशेतच क्रीडा क्षेत्राचा सराव होणं गरजेचं असल्याचं शिवाजी पाटील यांनी सांगितलं। यावेळी श्रेयांश अकॅडमीचे संचालक अरुण पाटील, अजिंक्य आपके यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील जांभळी इथल्या सुनील पाटील याचा चाकूनं भोसकून खून आणि अन्य दोघांना गंभीर जखमी केल्याबद्दल शिरोळ पोलिसांनी दोघांविरोधात जयसिंगपूर न्यायालयात खटला दाखल केला होता। या खटल्यातून दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। शिरोळ तालुक्यातील जांभळी इथला रहिवासी सुनील पाटील याचा 5 मे 2015 रोजी चाकूनं भोसकून खून झाला होता। तसंच या हल्ल्यात अन्य 2 जण जखमी झाले होते। मालमत्ता वाटणीतून ही घटना झाली होती। या प्रकरणी जयसिंगपूर न्यायालयात अण्णासाहेब पाटील आणि काकासाहेब पाटील या दोघांविरोधात खटला सुरू होता। या खटल्यातून दोन्ही आरोपींची न्यायमूर्ती जी.बी. गुरव यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीनं 24 साक्षीदार तपासण्यात आले, पण पाटील बंधूंवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला नसल्यानं न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली। आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट प्रकाश हिलगे यांनी काम पाहिलंय। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।